हॅलो गाईज, तर तुम्ही कसं तर आज माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कारण की आज आहे दुसरे KPLचा दिवस. तर चला, तर गाईज आता आपण आता पोचलेलो काहीच ना अजून तयारी नाही. फलंदाजांना देखील द्यावं लागेल. उभं मारण्याचा प्रयत्न होता, फुल फिरले होते फलंदाज, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. उभं फटका चांगला आहे, गॅप देखील पाहायला मिळते का फरार होईल बॉल सीमा रेषा बाहेर. यस, बॉल निघालाय, बॉल चालला आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 4 रन. तो कहते जरूर यहाँ पर शेच इस बार काफी अच्छा शॉट नॉकआउट की ऊपर से यहाँ पर खेलते फिर एक बार तैयार है. इस बार स्लोवर वर फेंका था. प्रकाश शेट पाटील त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर इथून सामना ट्रॉफी दिली जाईल. त्यांची पाहिलं गेलं तर परिषद जिल्हा आणि त्यांच्या माध्यमातून हे दिलं जाईल. त्याचा आजोबा आहेत, त्यांची आजोबा पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपये देखील दिलं जातं. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आणि पाहिलं गेलं तर 1000 रुपये, अर्ध्या षटकासाठी 500 आणि 2 षटकासाठी 500 रुपये लगावले. आज नाश्त्यामध्ये काय खाऊन आलं होतं एवढं सांग का? इथून पाहिलं गेलं तर सुरमई बिरमई काय खाल्लेलीच काय? अरे की आज गोलंदाजावर पाहिलं गेलं तर माझ्या भाषेत सांगायचं झालं तर उफट टाकत होता कबाल. तर गाईज सारखा ग्रुपची एंट्री होणार आहे. अगदी मंचकाच्या समोरून सर्व ग्रुप इथं पाहायला मिळेल आणि डीजे मास्टर आपण देखील रेडी राहायचा. सर्व नक्कीच रील स्टार देखील सर्व महिला भगिनी मंचकावरती ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला, मॅन ऑफ दी मॅचच्या पारितोषिकाकडे जाऊया. आणि मॅन ऑफ दी मॅचच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले 12 चेंडूंमध्ये 39 धावांची खेळी. नक्कीच मॅन ऑफ दी मॅचचं पारितोषिक घ्यायचं आणि मॅन ऑफ दी मॅचचं पारितोषिक घेतील ते म्हणजे नक्कीच सरकार ग्रुप. त्यांचा सर्व मॅन ऑफ दी मॅचचं पारितोषिक आपल्यापर्यंत नक्कीच दिलं जाईल. आणि ही देखील रील्स तुम्हाला देखील केली गेली. खेळाडूंवरती देखील त्यांनी नक्कीच बक्षीस म्हणजे मॅन ऑफ दी मॅच साठी कोल्ड्रिंक्सची व्यवस्था केली. त्यांचे देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. अगदी नक्कीच महिला वर्ग आहे, परंतु क्रिकेट कोलीवाडाचे लाडके भाऊजी कैलास भाऊजी यांचे या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळते. त्यांना आम्ही विनंती करू आपण ज्यावेळेस मात्र पहिला चेंडू फेस करत असताना त्या चेंडूवरती प्रांद्र भोईर पहले गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद फेस करते हुए गेंद हवा में, दो खिलाड़ी बीच में थे की बागडोर संभालते हुए पहले गेंद स्लोवर पर फेंकने की कोशिश, गेंद हवा में, जरूर गेंद जाती हुई नजर आ रही है. एक्स्ट्रा कवर आ रहा है इस बार. देखिए परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे कैच पकड़ते हुए नजर आ रहे खिलाड़ी. ऐरोजी याचं या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळतं. त्याचं देखील आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. इथून मात्र अजून एक फलंदाज मान्यवरांचं स्वागत. पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि करत असताना संघ जिंकले. ज्यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू भरपूर चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु मच्छिंद्र इथं पाहायला मिळतं. इथून मात्र यत्निशसाठी बॉलची स्पर्धा देखील आहे. माझा आनंद संपूर्ण प्रेक्षक वर्ग देखील घेत असताना, परंतु दर्शन शेलार मात्र ऑन फायर. 8 धावा
धाव फलकावर पाहायला मिळाला, परंतु यावेळेसला बॉल हवेमध्ये होता. वाईट हा निकाल येताना पाहायला मिळतोय. 15 ऑन बोट. यावेळेसला बॉल फिरून मारलाय जरूर, परंतु हवेमध्ये आहे. आणि यस, विकेट टेकिंग. सलग पाहिलं गेलं तर तिसरी कदाचित मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे, चौथी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. आणि एका झटके मात्र दर्शन शिल्लक आज तुमचा राहिला. अगदी संघ मालकाबरोबर आपण अगदी पाहिलं गेलं तर त्यांनी तुमच्यावर भरोसा दाखवला. त्या संघ मालकाला आपण आणि संपूर्ण टीम वर आज पाहिलं गेलं तर एकही मॅच मात्र तुम्ही परास्त झाला नाही. सातत्याने तुमच्यावर अगदी विश्वास दाखवलाय आणि त्यावर तो खरा उतरलाय. संघ मालक आयुष्य गाडी आपल्या टीम बद्दल काय म्हणशील? हॅलो दर्शन पाहिलं गेलं तर नातू आहेत परिषद शिल्लर आणि त्यांच्या माध्यमातून हे दिलं जाईल. त्याचा आजोबा आहेत, त्यांच्या आजोबा पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपये देखील दिलं जातं. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आणि पाहिलं गेलं तर 1000 रुपये अर्ध्या षटकासाठी 500 आणि 2 षटकासाठी पाहिलं गेलं तर संघ मालक तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यांचे पुतळे आहेत सरकार ग्रुप, त्यांच्याकडनं देखील कॅश प्राइज आला होता. आणि संघ मालक त्यांच्याकडून 200 रुपये आले. दर्शन शिल्लर एकदा जोरदार टाळ्या वाजवा खेळाडूसाठी. संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला शिक्षण कधीच सोडू नका. कधी देवासारखं अगदी कुठपर्यंत तुम्हाला दर्शन शिल्लरच्या बाबतीत घडले गेले.